एष सुरासुरमनुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतिथयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेयनानदंसन चरित तव विरियायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि अवर्तन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तहनं गणहराणं अच्छावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाना समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निर्वाण संपत्ती। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। प्रवचन सार ग्रंथ आपण बघतो आहे। आणि अशुभोपयोगाचं फळ काय, शुभोपयोगाचं फळ काय, या दोन अनुषंगाने आपण विवरण बघितलं। अशुभोपयोगामुळे दुःख जीवनात प्राप्त होतं आणि शुभोपयोग हा इंद्रिय सुखाला देणारा आहे। शुभोपयोगामुळे इंद्रिय सुखाची प्राप्ती होते। इंद्रिय सुखामध्ये निमित्त कारण शुभोपयोग आहे। आणि हा शुभोपयोग कसा असतो तर देव, यती, गुरु 4 प्रकारचं दान, शीलांचं पालन, उपवासादी क्रिया या सर्वांमध्ये अनुष्ठानपूर्वक जी स्थिर बुद्धी तिला शुभोपयोग म्हटलेला आहे। म्हणजे चांगल्या कार्यामध्ये जीवनामध्ये प्रवृत्ती असणं हा शुभोपयोग आहे आणि विषय कषयांमध्ये प्रवृत्ती असणं हा अशुभोपयोग आहे। हे बघितल्यानंतर आचार्य आता सांगतात की या शुभोपयोगाच्या माध्यमातून जीवाला इंद्रिय सुखाची प्राप्ती होते। ज्या वेळेला चांगलं कार्य केलं जातं त्याचं फळ जीवनामध्ये चांगल्या प्रकारची सुख सामग्री मिळते, भोगोपभोगाची साधनाची विपुलता जीवनात असतं, हे शुभोपयोगाचं फळ आहे। गाथा 70 नंबरची गाथा आपण बघणार आहोत। जुत्ते सुहेण आदा तिरियो वा माणुसो व देवो वा भूदो तावदी कालम लहदी सुहम इंदियम विविहम। जुत्तो सुहेण आदा तिरियो वा माणुसो व देवो वा भूदो तावदी कालम लहदी सुखम इंदियम विविहम। सुहेन जुत्त्या आदा, शुभोपयोगाने युक्त असलेला आदा म्हणजे आत्मा, तिरियो म्हणजे तिर्यंच, मानुसो व देवो भूदो मनुष्य, तिर्यंच किंवा देव होऊन, तावदी कालम विविहम इंदियम सुहम लहदी त्या काळपर्यंत म्हणजे जोपर्यंत आयु आहे तोपर्यंत विविध प्रकारच्या इंद्रिय सुखांना प्राप्त करतो। शुभोपयोगाने जीवनामध्ये एक गती आपली सुधारू शकते किंवा यदा कदाचित उत्कृष्ट शुभोपयोग जीवनात असेल तर त्यामुळे नवग्रैवेकापर्यंत देखील हा जीव जाऊ शकतो। सुखोपभोगाची विपुलता, अहमिंद्रादी पदांची प्राप्ती हे त्याच्या जीवनामध्ये त्याला मिळत असलं तरीही शेवटी ती आकुलताजन्य परिस्थिती त्याला परत दुःखाच्या खाईमध्ये लोटते आणि तिथून तो परत संसारामध्ये परिभ्रमण करतो। म्हणून हा आत्मा शुभोपयोगी असला, शुभोपयोगाचं अंतिम साध्य शुद्धोपयोगाची परिणती असं असायला पाहिजे। केवळ शुभोपयोगाची प्रवृत्ती आणि शुद्धोपयोगाचं ज्ञानही नसणं असा हा जो शुभोपयोग आहे
हा विविध इंद्रिय सुखांना देतो आणि त्याच्या माध्यमातून पुढच्या पर्यायी किंवा अंततोगत्वा हा दुःखच त्या ठिकाणी प्राप्त करतो. हा आत्मा इंद्रिय सुखाला साधनभूत शुभोपयोगाच्या सामर्थ्याने, ज्याच्या माध्यमातून इंद्रिय सुखाची विपुलता मिळते, भोगोपभोग प्राप्त होतात, असा शुभोपयोग याच्या जीवनात असतो. आणि त्यामुळे या इंद्रिय सुखाचं अधिष्ठान आधार काय आहे, तर शरीराच्या माध्यमातूनच ही सुख त्या ठिकाणी कथनचित भोगली जातात. सुख आत्म्याला होतं, पण माध्यम मात्र शरीराचं, इंद्रियाचं त्या ठिकाणी असतं. आणि असं हे याचं अधिष्ठान काय आहे, तर तिर्यंच, मनुष्य, देव या 3 भूमिकांपैकी एका भूमिकेला प्राप्त होऊन कोणत्या तरी या 3 गतींपैकी एका गतीमध्ये हा जीव जातो. नरक गती फक्त अशुभोपयोगाने प्राप्त होते, पण शुभोपयोगाने तिर्यंच आयु देखील प्राप्त होते. आम्हाला असं वाटतं की तिर्यंच आयु ही कशी काय शुभ असू शकते, तर तिर्यंच गतीतील जीव देखील आम्हाला दिसतात. अनेक वेळेला यांच्या दिमतीला देखील अनेक नोकर चाकर असतात. उत्कृष्ट प्रतीचा घोडा असतो, त्याच्या दिमतीला देखील 4-5 सेवक त्या ठिकाणी सतत असतात. त्याची पूर्णपणे काळजी घेतली जाते. त्याला दुधासारख्या वस्तू देखील खायला घातल्या जातात. अशा प्रकारचं तिर्यंच जीवांना देखील सुख असतं. किंवा एखादा जर अल्सेशियन डॉग आपण बघितला तर तो गाडीमधनं देखील फिरतो, म्हणजे त्याच्याही दिमतीला नोकर चाकर असतात, फिरण्यासाठी कार असते. तर अशा तिर्यंच गतीतील जीवांना देखील पुण्योदय असू शकतो आणि पुण्याचं फल ते त्या गतीमध्ये देखील भोगतात. म्हणून मनुष्य तर आम्हाला दिसतात काही अत्यंत पुण्यवान, पुण्याचा उदय ते भोगतात. लक्षात घ्या, सामग्री मिळाली, हे सगळं मिळालं, हे पुण्य नसून हा पुण्याचा उदय आहे. म्हणजे पूर्वबद्ध पुण्याचा विपाक ते आत्ता भोगत आहे, परंतु आत्ता मात्र ते भोगोपभोगात आपला उपयोग लावत असतील तर त्यांनी पापच बंद जीवनात होणार आहे. म्हणून या 3 भूमिकेला एक प्राप्त करून जितका काळ त्या पर्यायीमध्ये राहतो तितका काळपर्यंत अनेक प्रकारचे इंद्रिय सुख प्राप्त करतो. उदाहरण आपण बघू शकतो की एखादी व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीच्या समोर पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट आहे. तिला जे पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट मिळालं, ताट असताना एअर कंडिशन रूम आहे, किचन मध्ये थोडाही कोणताही त्रास नाही, सर्व प्रकारची सुबत्ता आहे, असं असताना हे सगळं मिळालं. यामध्ये पुण्याचा उदय कारणीभूत आहे. पुण्याचा उदय आहे, पुण्य नाही, लक्षात घ्यायचं. पुण्याचा उदय आहे, पुण्याच्या उदयात हे मिळालेलं आहे. पण ज्या वेळेला त्या वस्तूला भोगण्याचा भाव होतो, खाण्याची अभिलाषा झाली, इच्छा झाली, की पापाचा उदय आहे. म्हणजे भोग मिळाले हे पुण्याच्या उदयाने मिळाले, पण ते खाण्याची इच्छा झाली ही मात्र त्या ठिकाणी पापाचं कारण आहे, पापबंधासाठी निमित्त पडणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्यायची. आणि म्हणून या ठिकाणी इंद्रिय सुखाचं मूल कारण काय आहे, तर शुभोपयोग हे सांगितलेलं आहे. शुभोपयोगाने हा जीव मनुष्य, तिर्यंच किंवा देव पर्याय धारण करतो आणि इंद्रिय सुखाला प्राप्त करतो. शुभोपयोगाने 7 आदी पुण्य प्रकृतीचा बंध होतो आणि पुण्य प्रकृतीच्या उदयाच्या निमित्ताने ही गोष्ट महत्वाची आहे की पुण्य प्रकृतीच्या उदयाच्या निमित्ताने म्हणजेच पुण्योदयाने हा जीव इंद्रिय सुख प्राप्त करतो. आता प्रश्न या ठिकाणी जयसेनाचार्यांच्या टीकेमध्ये त्यांनी उपस्थित केलेला आहे
की शुभोपयोगाने इंद्रिय सुखाची प्राप्ती होते, हे तर बरोबर आहे, ठीक आहे. पण याच शुभोपयोगाने धर्माच्या अनुकूल अशी सामग्री पण मिळते. आम्ही म्हणतो की पुण्याने आम्हाला हे मनुष्य शरीर प्राप्त झालं, जैन धर्म प्राप्त झाला, उत्तम संस्कार आम्हाला मिळाले, मंदिराच्या जवळ घर आहे, नित्य त्यागी व्रतींचा समागम आम्हाला प्राप्त होतो, हे पुण्यानीच आम्हाला मिळालेलं आहे. मग इथे त्याची चर्चा का केली नाही? तर त्या ठिकाणी पहिलं कारण आचार्यांनी दिलेलं आहे की शुभोपयोगाने बंध होतो, संवर नाही. शुभोपयोग आहे, शुभोपयोग असला तरी देखील तो आश्रव आणि बंधालाच कारणीभूत आहे, त्याच्या माध्यमातून संवर निर्जरा होत नाही. म्हणून शुभोपयोग धर्म साक्षात धर्म नाही, मुक्तीचं साक्षात कारण नाही, मुक्तीचं साक्षात कारण शुद्धोपयोग आहे, किंवा शुद्धोपयोगाने संवर निर्जरा होते. म्हणून पहिलं कारण तर हे दिलं. दुसरं कारण दिलं, इंद्रिय सुखाच्या प्राप्तीच्या तुलनेत धर्मानुकूल साधनं ही अल्प मिळतात. इंद्रिय सुखाची प्रचुरता आणि धर्माच्या अनुकूल साधनं ही आम्हाला अत्यल्प प्रमाणामध्ये उपलब्ध होतात. आणि त्यातही जी साधन सामग्री आम्हाला प्राप्त झालेली आहे त्याचा उपयोग हा देखील आम्ही बऱ्याच वेळा करत नाही. म्हणजे सगळी अनुकूलता मिळाली आहे, देहाची निरोगता मिळालेली आहे, बुद्धीची तीव्रता लाभलेली आहे, ज्ञानावरण कर्माचा क्षयोपक्षम प्रचूर आहे, सगळं काही आहे, स्वाध्यायाला जिनवाणी तैनात आहे. असं असताना देखील ही सामग्री जी आम्हाला पुण्याच्या उदयात प्राप्त झाली त्याचा उपयोग आम्ही मात्र करत नाही. आणि म्हणून धर्माची साधना जीवाकडून प्रचुरतेने होत नाही. धर्म करत असताना किंवा स्वाध्याय करत असताना 1 तासही होतो न होतो तोच, आम्हाला असं वाटतं की खूप आम्ही काही जीवनात केलं. पूजा करताना आम्हाला असं वाटतं की खूप वेळची आम्ही पूजा करतो आहे, पण तोच वेळ जेव्हा भोगात आमचा व्यतीत होतो तेव्हा आम्हाला भान उरत नाही. म्हणजेच आमची जी प्रवृत्ती आहे, आमची जी रुची आहे ही भोगांकडेच सदैव असते, आणि म्हणून आम्हाला भोगामध्ये वेळ कसा गेला कळत नाही. आणि जेव्हा आत्म्याची चर्चा येते, या आत्म्याच्या चर्चेत आम्हाला मुळातच रुची नसते, आणि म्हणून ती गोष्ट आम्हाला कठीण वाटते, किंवा आम्ही समजून घेण्यासाठी आमची मानसिकता निर्माण करत नाही. जर समजून घ्यायची मानसिकता आमची असेल तर आमच्या क्षयोपक्षमानुसार आम्हाला ती गोष्ट नक्कीच समजू शकते, हेही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून दुसरी गोष्ट ही सांगितली की इंद्रिय सुखाच्या प्राप्तीच्या तुलनेत ही जी सामग्री आम्हाला धर्मानुकूल सामग्री मिळाली ही अत्यल्प आहे, आणि त्याचा उपयोगही आम्ही बऱ्याच वेळेला करत नाही. आणि तिसरं, वास्तविकतः धर्मासाठी परद्रव्याची गरज नसते. धर्म हा स्वाश्रित आणि स्वाधीन अशी परिणती आहे. ही कारण मीमांसा पाहिल्यानंतर आम्ही त्याविषयी थोडस आपण वेगळ्या अँगलनी पण विचार करू शकतो. उपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे की त्यागेन अमृतत्वम आनशुः, म्हणजे त्यागाने अमृत तत्व प्राप्त होते. 2000 वर्ष पूर्व ग्रीस देशामध्ये सुकरात नावाचा एक महान संत होऊन गेला, आणि तो असं म्हणायचा की जितकी आमची आवश्यकता कमी आम्ही करू तेवढे आपण परमात्म्याच्या सदृश बनू. जेवढ्या आमच्या आवश्यकता कमी तेवढं आम्ही परमात्मा सदृश बनू. द फ्युअर आवर वॉन्ट्स द मोर वी रिसेंबल गॉड्स. जेव्हा तो बाजारामध्ये जात असे त्यावेळेला तो विचार करत असे की या वस्तूशिवाय माझं काम भागू शकतं का,
ही वस्तू मी घेतली नाही तर चालू शकतं का? या वस्तू वाचून माझं जीवन अडणार आहे का? अशा तऱ्हेचा विचार तो करत होता. म्हणजे तो त्याच्या आवश्यकता मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करत होता. आणि अशा तऱ्हेने तो प्रत्येक वेळेला अनुभवत होता की जेवढ्या माझ्या आवश्यकता कमी कमी होत आहे तेवढं माझं ध्यान अधिकाधिक सिद्ध होत आहे. म्हणजे जेवढा व्याप तितका संताप, मराठीत पण म्हण आहे. जितका आम्ही व्याप वाढवून घेऊ म्हणजे पसारा वाढवू तितका आम्हालाच त्याचा त्रास देखील होणार आहे. म्हणून जेव्हा हा जीव भोगविलासाकडे वळतो तेव्हा काही काळानंतर त्याचे पतन निश्चित होते. विषयांचा दास हा दीपकाकडे झेप घेणाऱ्या पतंगाप्रमाणे नष्ट होतो. विषयांमधील आनंद कृत्रिम आहे, त्यात स्थायीपणा नाही आणि विपत्ती पण प्रचूर असतात. म्हणून स्वावलंबन आणि सदाचारातच आनंद आहे आणि हाच अपूर्व आहे. इंद्रियजन्य सुख विजेच्या बीजेप्रमाणे आहे. वीज जशी चमकावी त्याप्रमाणे हे इंद्रिय सुख आहे. ते सुख तृष्णा उत्पन्न करणारे आहे. यामुळे विषयांची लालसा वाढते आणि म्हणून ती प्राण्यांना संतप्त करते. म्हणून शुभोपयोग हा जीवनात जरी इंद्रिय सुखांना देणारा असला तरीही शेवटी याला आम्हाला हेय कथंचित हेय, शुभोपयोगाला कथंचित हेय आम्हाला म्हणावं लागतं. विश्राम म्हणून जर आम्ही तो शुभोपयोग घेतला तर कदाचित तो आमच्यासाठी पुढच्यासाठी पथप्रदर्शक ठरू शकतो. आणि या गाथेचा प्रयोग करताना लक्षात घ्यायचं की इंद्रिय सुख आणि इंद्रिय सुखाच्या साधनभूत शुभोपयोग. कारण इंद्रिय सुख तर इंद्रिय ही कोणती शरीराश्रित असतात, द्रव्येंद्रिय आहे. आणि पहिल्यांदा आचार्यांनी सांगितलं की शरीर हे सुखाचं साधन नाही. म्हणून शरीराच्या माध्यमातून मिळालेलं हे इंद्रियजन्य सुख देखील वास्तविक सुख नाही. म्हणून इंद्रिय सुख आणि इंद्रिय सुखाच्या साधनभूत अशा शुभोपयोगाला हेय जाणून, हेय याचा अर्थ हे मला नको आहे असं जाणून परम उपादेय, उपादेय याचा अर्थ अंगीकार करण्यायोग्य शुद्धोपयोगालाच आम्हाला जीवनात ग्रहण करायचं आहे. अशी ही गाथा आपण या ठिकाणी बघितली. आणि यानंतर आचार्य पुढच्या गाथेमध्ये सांगणार आहे की इंद्रिय सुख हे वास्तविकतः सुख नसून दुःखच आहे. गाथा नंबर 71वी गाथा आपल्याला बघायची आहे. सौखम सहाव सिद्धम नत्थि सुराणंपि सिद्धमुपदेसे ते देह वेद नट्ठा रमन्तु विषयेषु रम्येषु. सौख्यं सहाव सिद्धं नत्थि सुराणांपि सिद्धमुपदेसे ते देह वेद नट्ठा रमन्तु विषयेषु रम्येषु. सुराणंपि, सुर म्हणजे देव, देवांना सुद्धा सहाव सिद्धम सौख्यम नत्थी, स्वभाव सिद्ध सुख असत नाही असे उपदेसे सिद्धम असा आगमामध्ये सांगितलेला आहे. ते देह वेद नट्ठा, ते देहाच्या वेदनेनी दुःखी होऊन रम्येषु विषयेषु रमंती, रमणीय विषयांमध्ये लीन होतात. त्यांना देखील देहजनित दुःख त्या ठिकाणी असतं आणि म्हणूनच ते रम्य अशा विषयांमध्ये रमण पावतात. पहिल्यांदा जे त्यांनी सूत्र सांगितलेलं होतं की जे जे विषयांमध्ये दिसतात, रममाण होताना दिसतात, ते ते वास्तविक स्वभावाने दुःखीच आहे. हे सूत्र किंवा हा उपपत्ती किंवा हा सिद्धांत
या ठिकाणी लागू करायचं आहे की ज्या अर्थी ते रमणीय विषयामध्ये लीन दिसतात त्या अर्थी त्यांना स्वभाव सिद्ध सुख नाही, ते देहाच्या वेदनेने आकुलितच आहे. ही देहाची वेदना पीडा त्यांना सहन होत नाही आणि म्हणून ते विषयांकडे वळताना दिसतात. हा सिद्धांत या ठिकाणी परत त्यांनी उजागर केलेला आहे. इंद्रिय सुख संपन्न जीवांमध्ये देव मुख्य आहे. कारण दोन गतीमध्ये तिर्यंच्या गतीत जरी त्या ठिकाणी सुख असलं आणि मनुष्यांच्या जीवनात जरी सुख दिसत असलं तरी प्रधानतेने सुख कुणाच्या जीवनात आहे, इंद्रियजन्य सुखाची परिसीमा कुठे आहे, तर ती देवांमध्ये आहे. म्हणून इंद्रिय सुख संपन्न अशा जीवांमध्ये देव प्रामुख्याने गर्भित होतात. खरोखर पाहिले तर त्यांनाही स्वाभाविक सुख नाही आणि निश्चयाने जर बघितलं तर त्यांना तरी सुख आहे का, तर त्यांनाही सुख नाही. अनेक प्रकारचं दुःख, कोणतं भुकेचं दुःख, कामसेवनेचं दुःख, आयु संपण्याचं दुःख आणि त्यांच्या जीवनात ईर्ष्याजन्य दुःख अत्यल्प प्रमाणात आहे. कारण एकमेकांच्या देवांकडे बघून ते अंतरंगामध्ये झुरतात. खालच्या जातीचे देव वरच्या जातीच्या देवांकडे बघून अंतरंगामध्ये मात्सर्य भाव ठेवतात आणि प्रतिक्षण हे मानसिक दुःख त्यांच्या जीवनात आहे. शारीरिक दुःखापेक्षा देखील मानसिक दुःखाची तीव्रता ही अधिक असते आणि सातत्याने हे त्यांच्या समोर तिथे असतं आणि म्हणून ते अशा प्रकारे मानसिक दुःखाने ग्रसित असतात की जे इंद्र, सामानिक, त्रायस्त्युंश त्याच्यामध्ये किल्मिषक, अभियोग्य जातीचे देव असतात, जे खालच्या जातीमधले असतात, ज्यांना त्या ठिकाणी कधी कधी अंगरक्षकाचं काम करावं लागतं, वाहन व्हावं लागतं, सेवा चाकरीचं काम करावं लागतं. वास्तविकतः अशा प्रकारचं काहीही स्वर्गामध्ये त्या ठिकाणी मलिनता नाही, पण त्यांचा दर्जा असा निकृष्ट असतो आणि ते देव एकमेकांकडे बघून ईर्ष्या मत्सर अंतरंगामध्ये ठेवतात आणि 24 तासही अशा प्रकारच्या दुःखांचा त्यांना सामना करावा लागतो. आणि मरताना आपल्याला माहितीये की विषय चाह दावानल दह्यो, मरत विलाप करत दुःख सह्यो. आणि मरताना जे मिथ्यादृष्टी जे असतात ते 6 महिने आधीपासूनच त्यांना कळतं की आम्हाला 6 महिन्यानंतर मृत्यू येणार आहे आणि ते विलाप करतात, अत्यंत शोकग्रस्त होतात की हे मला सगळं सोडावं लागणार आहे. अशा प्रकारचं दुःख त्यांच्या जीवनात ते नित्य अनुभवत असतात आणि म्हणून त्यांना देखील स्वाभाविक सुख नाही, उलट त्यांना स्वाभाविक दुःखच आहे. कारण ते पंचेंद्रिय रूप शरीराच्या पिशाच्च पीडेने, हा जे शरीराचा, या शरीराला पिशाच्च म्हटलेला आहे. पिशाच्च जसं आम्हाला ग्रसित करतो, त्याच्या तालावर नाचवतो, त्याप्रमाणे हे शरीर देखील प्रत्येकाला आपल्या तालावर नाचवत आहे. शरीराची मागणी पूर्ण करण्यासाठी हा आत्मा धडपड करतो. प्रत्येक मागणी मी पूर्ण केली पाहिजे अशी याची अभिलाषा असते. एक वेळेला या शरीराच्या मागणीकडे जर दुर्लक्ष केलं आणि आत्मविजयी तो बनला तरच याच्यातून, या पिशाच्यातून त्याची सुटका होऊ शकणार आहे. पण तो मार्ग त्याला गवसत नाही, रुचत नाही. म्हणून या शरीराच्या पिशाच्च पीडेने परवश होऊन तो शरीराच्या अधीन बनतो आणि पर्वत प्रपाताप्रमाणे इंद्रिय सुखामध्ये उडी घेतो. एखादा जीव पर्वत शिखरावर आहे आणि त्याला खालचं त्या ठिकाणी वातावरण खूप आकर्षक वाटतं आणि तो त्या ठिकाणी उडी घेतो. त्याप्रमाणे हा जीव देखील अत्यंत पीडेने, वेदनेने आकुलित झालेला आहे आणि आकुलित होऊन हा अशा रमणीय विषयांकडे झेप घेताना दिसतो. भावार्थ, देवांना सातिशय सांसारिक सुख दिसून येते, परंतु तेथेही जे सुख आहे ते वास्तविक सुख नसून वस्तुतः दुःखच आहे. ज्याप्रमाणे तीव्र वेदनेने पीडित जीव उंच पर्वतावरून उडी घेतो
तसे हा इंद्रिय विषयांच्या तृष्णेने स्वाभाविक दुःख अनुभवणारा हा प्राणी विषयांकडे धाव घेतो. अशा तऱ्हेने या गाथेमध्ये आम्ही बघितलं की इंद्रिय सुख जे आहे हे वास्तविकतः सुख नसून दुःखच आहे. इंद्रिय सुखाची परिसीमा ही आम्हाला देवगतीमध्ये दिसते, पण त्यांनाही स्वाभाविक सुख नाही. देव सुद्धा इंद्रियरूप शरीर पिशाच्याने पीडित होऊन मनोज्ञ विषयांकडे सतत धावत असतात. इंद्रिय सुखात शेवटी अशांती आहे. हे इंद्रिय सुख भोगलं तरी देखील जीवनात शांतीचं कधी माप येऊ शकत नाही. म्हणून ते सुख हे आहे. इंद्रिय सुखाचं साधन शुभोपयोग हा पण हे आहे. नाना दुःखांना कारणीभूत अशुभोपयोग हा तर अत्यंत हेय आहेच. आणि अशुभोपयोग असताना त्यातून शुद्धोपयोगाची पण प्राप्ती होत नाही, म्हणून तो सर्वथा हेयच आहे. पण शुद्धोपयोग शुभोपयोग पूर्वकच होतो, म्हणून तो कथंचित उपादेय देखील म्हटल्या जाऊ शकतो. त्याचं जर माध्यम आम्ही शुद्धोपयोगाचं जीवनात ध्येय ठेवलं तर अशा प्रकारची आम्हाला शुद्धोपयोगाची प्राप्ती होऊ शकते. या गाथेची टीका लिहिताना आचार्य जयसेनांनी संसार दर्शन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि हे आपण थोडंसं स्क्रीन शेअर करून बघूया. आपल्याला या स्क्रीनवर आता एक संसार दर्शनाचं चित्र त्या ठिकाणी दिसेल. त्याला मोहवृक्ष असं देखील म्हटलं जातं आणि या मोहवृक्षाला आपल्याला बघायचं आहे की हे चित्र आपण सगळ्यांनी बघितलं असेल. हा मोहवृक्ष आहे किंवा याचं नाव संसार दर्शन आहे. यामध्ये आपण बघू शकतो या चित्रामध्ये की एक व्यक्ती जी झाडाला लटकलेली आहे, पहिल्यांदा अति विस्तीर्ण भयंकर वनात भ्रमित होऊन अर्धविक्षिप्त हत्ती तिच्या मागे लागल्यामुळे अंधकूपात पडत आहे. पण योगायोगाने त्याच्या किनाऱ्यावरील वृक्षाच्या एका शाखेला तो पकडतो आणि तशा अवस्थेत तो लटकत आहे. या वृक्षावर एक मधमाशाचे पोळे आहे. मागे लागलेला तो हत्ती क्रोधित होऊन ते झाड जोरजोऱ्याने हलवित आहे. त्यामुळे पोळ्यातील मधमाशा उडून त्या पुरुषाला चावत आहे. पण तो पोळे हल्ल्यामुळे त्यातून जे मधाचे थेंब टपकत आहे ते योगायोगाने त्या लटकलेल्या पुरुषाच्या मुखात पडत आहे आणि त्या तो मधास आनंदाने खाली विहिरीत मुख वासलेला अजगर आहे, तोंड वर करून असलेला अजगर आहे. तो त्या व्यक्तीला गिळण्यासाठी आतुर आहे आणि इतर सापही म्हणजे क्रोध मान माया लोभ याचं प्रतीक असणारे हे साप त्याला दंश करण्यास तत्पर आहे. मृत्यू अगदी जवळ दिसत आहे तरी तो पुरुष मधुबिंदूच्या तृप्तीतच सुख मानत आहे. त्या पुरुषाला एक करुणावान देव, ज्या ठिकाणी विमान आपल्याला दिसत आहे त्या विमानात बसलेले ते करुणावान देव वाचविण्यासाठी मदतीचा हात देतो आणि त्या मनुष्याला म्हणतो की चल माझा हा हात पकड. पण हा अभागा पुरुष म्हणतो थांब, मी एक मधाचा थेंब आणखी चाटतो, आणखी एक थेंब चाटतो आणि अशा प्रकारे एका एका थेंबाच्या लोभापोटी तो आपले प्राण गमावतो. जयसेन आचार्यांच्या या टीकेचा सारांश आम्हाला जीवनामध्ये उतरवायचा आहे की मधुबिंदू समान सांसारिक सुखाच्या लोभापोटी हा मनुष्य संसार रूपी भयंकर वनामध्ये मिथ्यात्व मार्गामध्ये भटकत आहे. मृत्यूस्थानीय
हत्तीच्या भयाने शरीररूपी अंधकूपामध्ये पडलेला आहे. आयु कर्मरूपी वृक्षांच्या शाखेवर हा लटकत आहे. आयु कर्म म्हणजे जणू काही वृक्षाची शाखा, अशा तऱ्हेने हा इथे लटकत आहे. आणि या आयु वृक्षाचं मूळ जे आहे, खोड जे आहे, हे शुक्ल आणि कृष्ण पक्षरूपी असे उंदीर, पांढरे आणि काळा असा 2 उंदीर आहे. आणि हे उंदीर म्हणजेच हा पंधरवाडा हे मूळ कुरतडत आहे. म्हणजे एक एक समयानी आयु ही क्षीण होते आहे. शरीररूपी अंधकूपाच्या खालील भागात शरीर सहित गिळून घेण्यासाठी नरकरूपी अजगर आणि डसण्यासाठी कषायरूपी सर्प सज्ज आहे. मृत्यूरूपी हत्ती वृक्ष नष्ट करण्यासाठी जोरजोऱ्याने हलवीत आहे. व्याधिस्थानीय म्हणजे जीवाला ज्या व्याधी होतात आयुष्यात, व्याधिस्थानीय उडणाऱ्या ह्या मधमाशा आहे. आणि तरीही हा जीव इथेच सुख मांडतो. अशा तऱ्हेने याची शोकांतिका ही जयसेनाचार्यांनी संसार दर्शन या 71 नंबरच्या श्लोकामध्ये सांगितलेली आहे. अनेक ठिकाणी आम्हाला हे चित्र उपलब्ध होऊ शकतं. आणि हे जे चित्र आज आपण शेअर केलेलं आहे, हे नागपूरला सेंगन मंदिरामध्ये चांदीच्या पत्र्यावर असलेलं हे चित्र आहे. आणि त्याचाच आज आपण या ठिकाणी सारांश पाहिला. तर या गाथेचा आम्हाला जीवनामध्ये ज्यावेळेला प्रयोग करायचा आहे, त्यावेळेला विषयोपभोग सोडून, विषयोपभोग भोगण्यासाठी आम्हाला जेवढ्या आवश्यकता आहे त्या आवश्यकतांची तर आम्हाला पूर्ती करावी लागणार आहे. आणि पूर्ती करत असताना सुद्धा जर अनासक्त भाव ठेवता आला, त्याच्यामध्ये पूर्ण झोकून देऊन समरस भावानी न भोगता अत्यल्प उदासीन भावानी जर आम्ही हे भोग भोगण्याचा प्रयत्न केला, म्हणून विषयोपभोग सोडून, हा शब्द लक्षात घ्या की विषयांची अभिलाषा जीवनात नको, याच्यामध्ये आसक्त असण्याची आमची वृत्ती नको. आणि विषयांना आम्हाला समरसी भावानी पण भोगायचं नाही. उदासीन रूपाने हा जीव निज स्वभावाकडे जर आमचा उपयोग आम्ही लावू शकलो, तर हा आमच्या जीवनामधला एक महान असा प्रयोग ठरणार आहे. हा सुखाधिकार या ठिकाणी सुरू आहे. आणि पहिला जो अधिकाराचं नाव आहे ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकार, याच्यामध्ये 4 उपविभाग आपण पाहिलेले होते. शुद्धोपयोग अधिकार, ज्ञानतत्व अधिकार, शुद्धोपयोग अधिकार, ज्ञानतत्व अधिकार आणि सुखाधिकार. तर याच्यामध्ये हा ज्ञानतत्व अधिकार आहे. जाणणं हा आत्म्याचा स्वभाव आहे. आणि त्याचं अवलंबन घेतल्यानेच जीवाला सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्राची प्राप्ती होणार आहे. पुण्य पापाचं अवलंबन घेऊन आम्हाला धर्म जीवनामध्ये येणार नाही. अशा तऱ्हेने या गाथेला आम्ही या ठिकाणी संपन्न केलेला आहे. आणि उद्याला आपण पुढच्या गाथांकडे वळू. आज आपण इथेच थांबूया. जिनवाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहुणम.